विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर, थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. म्हणजे थर्मल एनर्जीवर बेस्ड हे इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कसे असतात, त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन कसं होतं आणि थर्मल एनर्जीचं त्यामध्ये काय काम आहे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. मग हा एक फ्लो चार्ट आहे, कसं होतं थर्मल एनर्जीमध्ये पॉवर किंवा एनर्जी कशी जनरेट केली जाते, इलेक्ट्रिक एनर्जी, हा त्याचा फ्लो चार्ट आहे. पहिला पॉईंट काय म्हणतो, टर्बाइन रोटेटेड युजिंग स्टीम. आपण आता बेसिक एक मांडलं होतं की टर्बाइन ते रोटेट होत असतं आणि ते शाफ्टला कनेक्टेड असतं, मॅग्नेटिक फील्ड असते, कॉईल असते आणि ते शेवटी बॅटरीजमध्ये स्टोअर होत असते इलेक्ट्रिक एनर्जी. अशाच प्रकारे तेच प्रिन्सिपल आपल्याला इथं पाहायचे आहे. टर्बाइन रोटेटेड युजिंग स्टीम म्हणजे थर्मल पॉवर किंवा थर्मल एनर्जी. आणि स्टीम काय करते, वॉटर हिटेड इन बॉयलर. बॉयलरमध्ये वॉटर हीट केलं जातं बाय कोल बर्निंग. जेव्हा कोल बर्न केलं जातं वॉटरला हीट करण्यासाठी बॉयलर्समध्ये, त्या बॉयलर हीट केल्यानंतर थर्मल एनर्जी रिलीज होते आणि ती थर्मल एनर्जी काय करते, स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. बघा, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचं असतं आणि ते जनरेट होतं. ते कुठं सोडलं जातं, एनर्जी इन स्टीम राईज टर्बाइन. मग ते सोडली जाते टर्बाइनवर आणि तो टर्बाइन काय करतो, रोटेट करतो त्या स्टीमच्या कायमुळे, प्रेशरमुळे. आणि जनरेटर कनेक्ट असतो कुठं, टर्बाइनला. आपण जसं म्हणलं ते जनरेटर कनेक्ट असतं, ते मॅग्नेटिक फील्ड, तो कॉईल, आणि तेच जनरेट कनेक्ट असतो कुठं, टर्बाइनला. आणि टर्बाइन रोटेट होतो. मग हे रोटेट झाल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रिन्सिपलवर. आणि स्टीम कन्वर्ट कुठं होते, बॅक टू वॉटर, आणि त्याला सर्क्युलेटेड केलं जातं बॉयलर मध्ये. म्हणजेच ते काय होते, ते वॉटर जे स्टीम झाली होती त्याला वॉटरमध्ये कन्वर्ट करतात. ते वॉटर आणखी खाली येतं आणि त्याला आणखी बॉईल केलं जातं कोल थ्रू. ते आणखी वरी जातं, प्रेशर आणि जे काय होतं, टेम्परेचर हाय प्रेशर त्याच्यामध्ये जनरेट होतं, ते टर्बाइनवर सोडलं जातं. आणखी ते टर्बाइन फिरवण्याचं काम करतं, आणखी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते आणि आणखी त्या स्टीमला परत आणखी वॉटरमध्ये. अशा प्रकारे ते सायकल चालत असतं. ठीक आहे. मग तुमच्या पुस्तकात जी डायग्राम दिली गेली ती डायग्राम आपण पाहणार आहोत. काय झालं, फ्यूल म्हणून काय दिलं आपण, कोल. बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर इन स्टीम. म्हणजे तो बॉयलर असतो, तो काय करतो, कन्वर्ट करतो फ्लुइडला किंवा वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. मग ती स्टीम टर्बाइनला जाते आणि तिथं काय होतं, जनरेट. आणि स्टीम टर्बाइन झाल्यानंतर ते काय तर जनरेटरमध्ये जाताना जनरेटमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. पण ही स्टीम ह्या टर्बाइनला गेल्यानंतर ती आणखी कुठून जाते, त्या टर्बाइनला फिरवल्यानंतर सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. मग त्या सिस्टीम मध्ये जाते, त्या स्टीमला वॉटर कन्वर्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये. आणि ती परत कुठे जाते, बॉयलरमध्ये, कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम या प्रोसेसमध्ये. ही अशा प्रकारची प्रोसेस कंटिन्युअस होत असते. बघा, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कशी होते मग थर्मल पॉवर प्लांटमध्ये. केमिकल एनर्जी इन कोल, जी कोलची केमिकल एनर्जी आहे ती कन्वर्ट होते थर्मल एनर्जीमध्ये. आणि थर्मल एनर्जी कन्वर्ट होते कशात, कायनेटिक एनर्जी इन स्टीम. स्टीमला फॉर्म करण्यात, वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट करतं कायनेटिक एनर्जीनुसार. आणि ती कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम कुठे जाते, टर्बाइन कडे जाते. आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन ती काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करत असते. ठीक आहे. मग आफ्टर कंबशन काय काय होतं हे आपल्याला पाहायचं पाहिजे, आणि कंबशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स ही आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपल्याला पाहायचे की आफ्टर कंबशन काय होतं. ठीक आहे. म्हणजे आपण हे अगोदरच पाहिले, पण त्या पुस्तकात पुस्तकी लँग्वेज मध्ये काय काय म्हणलं तेही पाहणं गरजेचं आहे. मग काय होतं, कोल बर्न इन बॉयलर. म्हणजे बॉयलरमध्ये कोल काय होतं, बर्न होतं आणि तिथून काय होतं, हाय टेम्परेचर हाय प्रेशर स्टीम काय होते, प्रोड्यूस होते. आणि ती स्टीम प्रोड्यूस झाल्यानंतर ती स्टीम पास होते टर्बाइनवर आणि टर्बाइन रोटेट होतं. आणि रोटेट झाल्यानंतर जनरेटर कनेक्टेड टू टर्बाइन जनरेट इलेक्ट्रिसिटी. मग त्या टर्बाइनला जनरेटर कनेक्टेड असतं, ते काय करतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. आफ्टर रोटेशन स्टीम लुजेस हीट अँड प्रेशर. मग रोटेशन झाल्यानंतर स्टीम काय करते, हीट अँड प्रेशर काय करते, लूज करत असते. मग ती लूज झाल्यानंतर मग ती हीट कुठे जाणार, ती हीट जाणार लो प्रेशर स्टीम एंटर्स टू कंडेन्सर्स. ती हीट जाणार कंडेन्सरकडे, जे की असते तर लो प्रेशरवाली स्टीम. मग ती कंडेन्सरकडे गेल्यानंतर काय होतं, कूलिंग वॉटर फ्रॉम टर्बाइन, कूलिंग वॉटर फ्रॉम कूलिंग टॉवर ऍब्झॉर्ब्स हीट. मग त्या कंडेन्सर मध्ये काय असतं, जे कूलिंग वॉटर असतं बाहेर कंडेन्स करतं त्या स्टीमला, ते काय करतं, ऍब्झॉर्ब करतं त्या स्टीमच्या हीटला. आणि ते काय करतं, नंतर स्टीम कंडेन्स टू वॉटर. मग स्टीमचं कन्व्हर्जन कशात होतं, कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होतं. आणि कंडेन्स वॉटर सेंट बॅक टू बॉयलर. आणि त्याचे कंडेन्स जे वॉटर होतं ते बॉयलरमध्ये परत पाठवण्याचं काम केलं जातं. आणि कूलिंग वॉटर जे असतं ते नंतर हॉट होतं, जे की हीटला ऑब्झर्व केले कोणापासून, स्टीम पासून. आणि हॉट वॉटर गोज टू कूलिंग टॉवर. आणि तेच हॉट वॉटर आणखी कूलिंग टॉवर कडे जातं आणि हीट रिलीज टू अॅटमॉस्फिअर ॲज वेपर अँड वॉर्म एअर. मग तीच हीट काय केली जाते, अॅटमॉस्फिअर मध्ये सोडली जाते, कशाच्या स्वरूपात, वेपरच्या स्वरूपात, और हॉट वॉटर किंवा हॉट एअरच्या स्वरूपात ती
नेचरमध्ये सोडली जाते आणि कूल्ड वॉटर रियुज्ड इन कंडेन्सर आणि जे काही कोल्ड वॉटर होतं ते कंडेन्सरमध्ये यूज केलं जातं. अशा प्रकारे ही प्रोसेस होत असते. आता ह्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ कोल बर्निंग हेही पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. कंबशन केल्यानंतर कोलचं कंबशन केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम असोसिएट आहेत त्याची हे आपल्याला पाहायला पाहिजे. मग काय ड्यू टू कोल बर्निंग एअर पोल्युशन होतं. काय होतं? रिझल्ट इन CO2, सल्फर ऑक्साईड और नायट्रोजन ऑक्साईड विच इज हार्मफुल फॉर द हेल्थ. एकतर एअर पोल्युशन होतं आणि हे काय रिलीज करतं CO2 वगैरे असे हार्मफुल प्रोडक्ट जे की आपल्या हेल्थला हार्मफुल आहेत असेही रिलीज करतं. सूट पार्टिकल्स रिलीज इन एन्व्हायरमेंट रेस्पिरेटरी सिस्टीम. मग कोल बर्न केल्यानंतर त्याचे छोटे आपले जे सूट पार्टिकल्स असतात आपण त्याला ब्लॅक फॉर्म मध्ये आपण त्याला पाहू शकतो बघा. ते पार्टिकल्स ते काय करतं एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करतं आणि त्याच्यामुळे ह्युमन बिईंगला किंवा ह्युमॅनिटीला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. कशामुळे? कोल बर्निंगमुळे. आणि तिसरी गोष्ट आहे रिझर्व फॉर फ्यूल दॅट इज कोल इज लिमिटेड आणि त्याच्यामुळे काय लिमिटेशन ऑफ फ्यूल आहे. म्हणजेच काय कोल जर असंच बर्न केलं करत आपण गेलो तर ते खूप कमी काळ टिकेल आणि त्याचे रिझर्व संपतील आणि येणाऱ्या फ्युचर जनरेशनला काहीच राहणार नाही. अशा प्रकारे होतं हे थर्मल पॉवर प्लांट. कशासाठी? इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. ठीक आहे. मग हे झाला एक. अशा प्रकारे आपल्याला भरपूर सारे हे काय पाहिजेत प्रोसेसेस पाहिजेत जेणेकरून ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते आणि आपल्याला ग्रीन एनर्जी सुद्धा पाहायची आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे हे होतं आजचं लेक्चर. लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांना हे दाखवायचं विसरू नका. अभ्यास हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.